जे भान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दाखवलं तेच भान राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दाखवलं असतं तर दुष्काळग्रस्त जनतेने त्यांना दुवा दिल्या असत्या। आज पुण्यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणीचा विवाह पार पडला, पण अत्यंत साधेपणाने। राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना राजकारण्यांनी त्यांच्या सत्तेचं आणि पैशाचं प्रदर्शन करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न एबीपी माझाने काल उपस्थित केला। नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये बडेजाव होता। हजारोंच्या संख्येने जेवणावळी पार पडल्या होत्या, पण त्याच्या अगदी उलट चित्र आज एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये पाहायला मिळालं। ते लग्न अत्यंत साधेपणाने केलं गेलं। या लग्नाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपचे नेते आणि अगदी मोजकेच लोक उपस्थित होते। मात्र लग्नाला न वाजंत्री होती, न फटाके होते, न वरात होती। त्यामुळे जे खडसेंना जमलं ते जाधवांना का जमू शकलं नाही हा प्रश्न आता यामुळे पडतोय। प्रत्येक व्यक्तीसाठी, त्या कुटुंबासाठी अतिशय खाजगी आणि तेवढा संवेदनशील विषय असतो। त्यामुळे लग्न कधी, कोणी, कोणाशी आणि कसं करावं हा देखील त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा प्रश्न असतो। मात्र काही वेळा सत्ताधारी लग्नाच्या निमित्ताने आपली सत्ता आणि पैसा यांचं प्रदर्शन मांडतात, दिखाऊपणा करतात। राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री भास्कर जाधव यांच्या घरच्या लग्नाच्या वेळी असाच काही प्रकार पाहायला मिळाला होता। मात्र याच्या अगदी उलट नेमकं चित्र राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी पाहायला मिळालं। अतिशय साधा आणि छोटेखानी समारंभ पुण्यातील एका हॉटेलच्या हॉलमध्ये पार पडला। आपण पाहू शकतो एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी आज विवाहबद्ध झाली आणि अतिशय छोटेखानी हा कार्यक्रम पार पडला। खडसे साहेब, अतिशय साधा कार्यक्रम तुम्ही केला एक विरोधी पक्ष असताना देखील। राज्यामधली दुष्काळी परिस्थिती पाहता माझ्या मुलीचा विवाह समारंभ हा साधा आणि मोजक्या लोकांमध्ये करावं असं आमच्या कुटुंबामध्ये ठरलं आणि या ठिकाणी मोजके जे जवळचे आहेत त्या अत्यंत साध्या पद्धतीने वाजंत्री वगैरे न लावता किंवा कुठली रोषणाई वगैरे न करता यामधून हा विवाह समारंभ पार पडला। अनेकांची उपस्थिती होती, मान्यवरांनी उपस्थिती दिली, आशीर्वाद दिले, परंतु अवास्तव खर्चाला या ठिकाणी कात्री देण्याचा प्रयत्न केला। इतरांनी देखील असंच करावं असं तुम्हाला वाटतं? लग्न हा जरी खाजगी विषय असला त्या कुटुंबासाठी तरी देखील एक प्रदर्शन मांडणं अशा प्रकारे चित्र वेगळं जातं। प्रत्येकाच्या घरी होणारा लग्न सोहळा हा त्याची व्यक्तिगत बाब आहे। त्यांनी लग्न कसं करावं, काय करावं हा निर्णय तर त्यांनीच घ्यायचा आहे। पण अलीकडे लग्नांसाठी होत असलेला वाढता खर्च आणि त्यासाठी विनाकारणचा होत असलेला वेळेचा अपव्यय हे टाळण्याचा प्रयत्न केला तर अधिक संयुक्तिक होईल। तर एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ मंत्री, त्याचसोबत भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय पदाधिकारी देखील उपस्थित होते। मात्र पुण्यातील या एका हॉटेलच्या छोट्याशा हॉलमध्ये हा समारंभ पार पडला। अतिशय मोजके लोक या लग्न समारंभासाठी उपस्थित होते। न वाजंत्री होती, न फटाके होते, न कोणता बडेजाव होता। एका अर्थाने एकनाथ खडसे यांनी आज वधू पित्याबरोबरच राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही पार पाडली असं म्हणावं लागेल। कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।